मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, माझ्या सगळ्या ताईंना नूतन वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपण पाहिलं असेल 28 मार्च म्हणजे 2 दिवसापूर्वी हा JR शासनाने पारित केलेला आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र, तर त्यांनी हा JR पारित केलेला आहे। JRचा विषय देखील इथं खाली दिलेला आहे। जर तुम्ही वाचलं की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत, म्हणजे अंगणवाडी सेविका ताई असेल, मदतनीस ताई असेल, तर ही काम करत असताना जर तिला अपघाती मृत्यू झाला, मग सेविका असेल किंवा मदतनीस असेल, तर तिला शासनाकडून सानुग्रह अनुदान हे दिलं जाणार आहे। त्याच्या अटी शर्ती देखील खाली दिलेल्या आहेत की कशा पद्धत काय काय म्हणजे डॉक्युमेंट द्यायचं ते देखील दिलेलं आहे। आणि हा JR शासनाने 28 मार्च 2025 रोजी पारित केलेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे JR पाहिला मी, पण एक गोष्ट आहे की जोपर्यंत ती कामावर आहे तोपर्यंत ती इतका संघर्ष करत आहे, तोपर्यंत जर शासनाने तिला कायमस्वरूपी घोषित केलं, तिच्यासाठी जर हे काम करता आलं तर खूप बरं झालं असतं, परंतु शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। असो, JR आलेला आहे, तर जो JR सांगणं माझं काम आहे। माझ्या खूप साऱ्या ताई आहेत, आता मागेच गेल्या वर्षभरामध्ये खूप साऱ्या अशा घटना घडल्या, त्या घटनाच्या अनुषंगाने कदाचित शासनाने हा निर्णय घेतला असेल, परंतु आपला लढा थांबलेला नाही, आपला लढा सुरूच आहे। त्याच्यामुळे एक ना एक दिवस आपण कायमस्वरूपी कर्मचारी नक्कीच होणार। लवकरच जिल्हा परिषदला देखील आपण जोडले जाणार। खूप साऱ्या चर्चाचा विषय आहे, परंतु जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी काही सांगू शकत नाही। परंतु जो JR आलेला आहे तो माझ्या सगळ्या ताईंना समजावा म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे। बघा, मी सगळं वाचून दाखवत नाही, फक्त जे ठराविक मुद्दे आहेत तेवढंच मी तुम्हाला सांगते। तर बघा, इथं दिलेले जे विषय आहेत तेवढंच फक्त लक्षात ठेवा, आपल्यासाठी तेच महत्त्वाचं आहे आपल्या। तर बघा, उपरोक्त संदर्भी विषयांन्वये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास बघा 10 लाख रुपये, अपघाती निधन झाल्यास 10 लाख रुपये, म्हणजे सेविका असेल किंवा मदतनीस दोघांसाठी सारखी आहे। आणि कायमस्वरूपी अपंगत्व जर आलं असेल तर त्याला 5 लाख जे 5 लाख रुपये एवढं सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे। आणि त्याच्यासाठी बघा, आपल्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा अपघात मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदानासाठीचा प्रस्ताव व या कार्यालयात सादर करताना खालील नमूद कागदपत्रे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरिक संरक्षित करून सादर करावा। म्हणजे दुर्दैवाने अशी घटना घडू नये, परंतु तर हे त्यांनी दिलेलं आहे। मागील काही कालावधींचा विचार करतात हे शासनाने दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ह्या साऱ्या गोष्टी आहेत तर त्या लागणार। अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचे मृत्यू प्रमाणपत्र, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस अपघातात मृत्यू पावल्याचा पुरावा, प्रथम खबर अहवाल किंवा पंचनामा, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्या वारसाचा सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज, सक्षम अधिकाऱ्याचे वारस प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी संबंधिताचे अपघातात निधन झाल्याबाबतचे प्रमाणपत्र। तर ह्या अशा 1, 2, 3 आणि 4, 5 गोष्टी ह्या ज्या आहेत तर त्या लागणार आहेत। हे मागील काळामध्ये जे झालं, आपल्या खूप साऱ्या ताईंचं आकस्मिक असं निधन झालं, त्याच्यासाठी शासनाने हा JR केलेला असेल। आणि त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र जे कार्यालयानं द्यायचं आहे ते हे प्रमाणपत्र आहे। अशा पद्धतीनं 28 मार्च 2025 रोजी शासनाने जो निर्णय घेतला किंवा जो JR काढला त्याचं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे आजचा जो गुढीपाडवा आहे, आज नवीन वर्ष मराठी सुरू झालं, तर आपलं नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते। आणि आजच्या वर्षापासून आपल्याला ज्या आपल्या मनोकामना असतील, आपल्या खूप इच्छा असतील, तर कमीत शासन त्या पूर्ण ह्या वर्षामध्ये तरी पूर्ण होवत ही परमेश्वराकडे अपेक्षा करते। आणि आपला लढा हा अखंड सुरूच राहणार आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला कायमस्वरूपी केलं जात नाही, तोपर्यंत आपण थांबणार नाहीत। आपली एकजूट हीच आपली ताकद आहे। त्याच्यामुळे मी सगळ्या ताईंना सांगेल की आपसामध्ये आपण कुठल्या प्रकारचं भांडण न करता आपली एकजूट असणं देखील महत्त्वाचं आहे। खूप सारी कामं आहेत, खूप आपण करत असतो, परंतु आपल्याला आपल्या हक्कासाठी देखील मागणं खूप महत्त्वाचं आहे। आणि ते मागणं करत असताना आपली एकजूट देखील तेवढीच महत्त्वाची। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढंच सांगायचं होतं। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।